राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले अजिनाथ केवटे त्यांनी काही दिवसापूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. मसवडमध्ये त्यांनी मेळावाही आयोजित केला होता. परंतु अद्यापही मान खटावची महाविकास आघाडीची उमेदवारी फायनल होताना दिसत नाही. मगाशी जयंत पाटलांनी तिसरी यादीही जाहीर केलेली आहे, परंतु त्यातही मान खटावचं नाव अजून जाहीर केलेलं नाही किंवा उमेदवार जाहीर केलेला नाही. राज्यात फक्त 9 मतदारसंघ आहेत की जे जयंत पाटलांनी जाहीर केलेले दिसत नाहीत. मग तुम्हाला काय वाटतंय की मतदारसंघाची अजून उमेदवाराची घोषणा केलेली नाही त्याबद्दल? आज जे महाराष्ट्रात 9च राहिलेत जाहीर करायचं, त्यातलं मान खटाव आहे. आणि त्या मान खटावमध्ये जर पाहिलं तर ओबीसी हा उमेदवार पुढील त्यांना जरा कणकर वाटत आहे. आणि इथे जे आहेत ते उमेदवार 5-6 माझ्या सहित 5-6 उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार, परंतु त्यांना तोड देणारा उमेदवार ते पूर्ण तपासणी करत आहेत. आणि मला 100% गॅरंटी आहेत की जयंत पाटील साहेब हे मलाच उमेदवारी देतील, कारण मी बहुजनाचा आणि बहुजनाचे मतदान मी खाऊ शकतो आणि त्यामुळे पुढील उमेदवार पडू शकतो. मान मतदारसंघात आणि एकंदरीत म्हसवड परिसरातही ओबीसीचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे. तर तुम्ही आमदारांच्या विरोधात जर उभा राहिला तर ते मतदानाचा काय फरक होऊ शकतो? एक तर जयकुमार गोऱ्याला बहुजनाचे मतदान लय मतदार वैतागले आहेत, नाईलाजाने त्यांना मतदान करतात. आज जरंगे पाटलांनी जे मुद्दा काढलेला आहे की आमची मुलं म्हणल्यामुळे मराठा समाज खवळून उठलेला आहे. तसंच बहुजन देखील म्हणत आहेत की जर मराठा समाज जरंगे पाटला सहित खवळला असेल तर बहुजनांनी सुद्धा आपण इतर पावले उचलली पाहिजेत. त्यामुळे मतदान बरेच जयकुमार गोरेकडे वळालेलं आहे. आणि ते मतदान खाण्याचं बहुजनाचं मी अजिनाथ लक्ष्मण केवटे 100% ती जी मतदान आहे ती खाऊ शकतो आणि जयकुमार गोऱ्याचा मीच पराभव करू शकतो. आता काही दिवसांवर मतदानाची तारीखही जाहीर झालेली आहे, निकालाची तारीख जाहीर झालेली आहे. काही दिवसांवर मतदान येऊन ठेपलेलं आहे, तरी अद्यापही मानखटाव मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला दिसत नाही. मग एवढं होऊनही परवा गेल्या काही दिवसापूर्वी प्रभाकर देशमुखांची उमेदवारी फायनल होती असं आपल्याला कळालं, परंतु दुसऱ्या यादीतही प्रभाकर देशमुखांचं नाव जाहीर झालेलं नाही. काल प्रभाकर घारगेंच्या नावाची ही चर्चा मानखटाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात होत होती. आज तिसरी यादी जाहीर झाली तरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं नाव जाहीर झालेलं नाही. नक्की उमेदवारी तुम्हाला मिळेल असं वाटतंय का तुम्हाला? मला 100% गॅरंटी आहे की जे जयंत पाटील साहेब आहेत ते मलाच उमेदवार देणार. त्याचे कारण असं आहे की बहुजनाचा मताचा विचार केला जात आहे आणि बहुजनाच्या मतावर जयकुमार गोरे निवडून येतात. आणि त्यामुळे मला 100% गॅरंटी आहे की जे जयंत पाटील साहेब आहेत ते बहुजनाच्या विचारानुसार माझी उमेदवारी फायनल करणार. आणि कारण मी बहुजनाचा आहे आणि मीच जयकुमार गोरेला पाडू शकतो हे त्यांनाही माहीत असल्यामुळे आणि इतर उमेदवारांना माहीत असल्यामुळे, इच्छुक उमेदवाराला माहीत असल्यामुळे ही जी आहे ती थांबलेला आहे. आणि चौथी यादीत ही माझं 100% नाव असणार आहे. राज्यात 9 मतदारसंघ राहिलेले आहेत की महाविकास आघाडीकडून अद्यापही जाहीर झालेले दिसत नाहीत. मगाशीच पत्रकार परिषदेत जयंत पाटलांनी सांगितलं की आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी ती यादी आम्ही जाहीर करू. आणि गेल्या काही दिवसापूर्वी तुम्ही शरद पवारांची भेट घेतली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांशी तुमची दूरध्वनीवरून संपर्कही झालेला आहे. तर नक्की शरद पवारांनी आणि जयंत पाटलांनी तुम्हाला काय त्या संभाषणात विषय झालेला आहे? मला जयंत पाटील आणि मेन म्हणजे आपले शरदचंद्रजी पवार साहेबांनी शब्द दिला होता की ओबीसीचाच उमेदवार मानमध्ये टाकायचा आहे, त्यामुळे जे थांबलेला आहे. आणि जयंत पाटलांनी मी दहिवडीत सांगितलं होतं की तुमचा विचार केला जाईल. तसेच आपले म्हाडा लोकसभेचे खासदार साहेब धैर्यशील मोहिते पाटील यांनी माझाच विचार केलेला आहे आणि परवाच आमचं बोलणं झालेलं आहे. मला 100% गॅरंटी आहे की हा सर्वजण विचार करून ही उमेदवारी मलाच देतील, म्हणजेच अजिनाथ केवटेला देतील. मग मान मतदारसंघाची उमेदवारी तुमच्यामुळे थांबली असं तुम्हाला वाटतंय का? 100% ही उमेदवारी माझ्यामुळे थांबलेली आहे. आणि 100% या सर्वांना, पवार साहेबांना, तसेच जयंत पाटील साहेबांना आणि धैर्यशील मोहिते पाटलांना हाच विचार पडलेला आहे की शेवटच्या घडीला अजिनाथ केवटेचं नाव घ्यायचं आणि तुतारी अजित केवटेच वाजवू शकतो. मान मतदारसंघात गेल्या 5 वर्षांपासून मतदारसंघावर पकड असलेले प्रभाकर देशमुखही राष्ट्रवादीतच आहेत. अनेक इच्छुकही राष्ट्रवादीतले आहेत. तसेच शिवसेनेचे शेखर गोरे ही बहुजन म्हणूनच आपण त्यांना ओळखलं जातो. परंतु प्रभाकर देशमुख 5 वर्ष राष्ट्रवादीत असूनही त्यांचं नाव अद्यापही फायनल झालेलं दिसत नाही. प्रभाकर देशमुखांनी विधानसभेच्या मैदानातून माघार घेतलेली आहे.
मग 5व्या लिस्टला नक्की 4थ्या लिस्टला कोणाचं नाव जाहीर होईल? हे माझं जाहीर होणार आहे. त्याचं कारण असं आहे की हा जो जो मतदारसंघ आहे मान खटाव मतदारसंघ याच्यात बहुजनाचं मतदान ज्यादा आहे आणि बहुजनाच्या मतावर जयकुमार गोरे निवडून येतो. त्यामुळे मला 100% गॅरंटी आहे की जयंत पाटील, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, धैर्यशील मोहिते पाटील हे मलाच तिकीट देणार आहेत.